नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आणखी एका जिल्ह्याची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आले। यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार कशा प्रकारे तुमची मेरिट लिस्ट लागलेली आहे, प्रत्येक कॅटेगरीनुसार कशा प्रकारे सिलेक्शन झालेलं आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। ही संपूर्ण जे लिस्ट आहे मित्रांनो, लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022 ची लिस्ट आहे। यामध्ये तुमची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे। अशा प्रकारे कॅटेगरीनुसार निवड करण्यात आली आहे। यामध्ये ईडब्ल्यूएस कॅटेगरी पाहू शकता, जी पहिली जी कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस, यामध्ये तुमची निवड यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये एकूण 128 मार्कांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे। यामध्ये तुमचं नाव आहे मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला किती गुण, फिजिकलला किती मार्क पडले आणि रिटनला किती मार्क आहे, 37 + 91 असे 128 मार्काचं देखील सिलेक्शन झालं आहे। त्यानंतर 126 गुणांवर देखील सिलेक्शन झालं आहे, 124 गुणांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे। तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये मिनिमम 122 मार्कांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर पाहू शकता कशा प्रकारे ईडब्ल्यूएस फिमेल जे महिला वर्ग आहेत ईडब्ल्यूएस मध्ये, त्यांचं 119 मार्कांचं सिलेक्शन देखील झालेलं आहे। त्यानंतर 100 मार्कांचं सिलेक्शन आहे, 99 मार्कांचं देखील सिलेक्शन ईडब्ल्यूएस कॅटेगरी महिला उमेदवारांसाठी झालेलं आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी 117 मार्कांचं सिलेक्शन झाले आहे आणि 105 मार्कांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरी खेळाडूमध्ये। त्यानंतर पाहू शकता ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये जे प्रोजेक्ट ॲप्लिकेट आहेत, जे प्रकल्पग्रस्त उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 124 मार्कांचं सिलेक्शन झालं आहे, 37 + 87 124 मार्कांचं, आणि तसेच 122 मार्कांचं देखील ईडब्ल्यूएस प्रोजेक्ट ॲप्लिकेटमध्ये सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर पाहू शकता ईडब्ल्यूचे माजी सैनिक उमेदवार आहेत, ज्यांनी माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी जे मेरिट लिस्ट लागलेले आहे, तर पाहू शकता लातूर जिल्ह्यासाठी 132 मार्कांवर सिलेक्शन झालेलं आहे। यामध्ये ईडब्ल्यूएस एक्स-सर्व्हिसमॅनसाठी आणि मिनिमम जे आहे ते 91 मार्कावर देखील तुमचं सिलेक्शन झालेलं आहे एक्स सर्व्हिसमॅन उमेदवारासाठी। त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये जे होमगार्ड आहेत त्यांचं पाहू शकता मित्रांनो, होमगार्डसाठी 123 मार्कांचं आहे। त्यानंतर मिनिमम जे आहे 119 मार्कावर देखील सिलेक्शन झालेलं आहे होमगार्डमध्ये। त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे एनटीसी कॅटेगरी, तर एनटीसी कॅटेगरीमध्ये पाहू शकता जे मेल आहेत मित्रांनो, मेल उमेदवारासाठी जे सिलेक्शन आहे ते 120 मार्कावर देखील सिलेक्शन झालेलं आहे मेल उमेदवारासाठी। त्यानंतर एनटीसी कॅटेगरीमध्ये ज्या महिला उमेदवार आहेत त्यांचं सिलेक्शन झालं आहे, 110 मार्कावर सिलेक्शन झालं आहे, 41 मार्क आहेत फिजिकलला आणि 69 मार्क आहेत रिटनला, असे 110 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे महिला उमेदवारांचं। त्यानंतर आहे एसईबीसी कॅटेगरीमध्ये, तर पाहू शकता यामध्ये तुमची निवड यादी 123 मार्कावर सिलेक्शन झालं आहे एसईबीसी कॅटेगरीमध्ये। यामध्ये 126 मार्कावर देखील सिलेक्शन झालं आहे, मिनिमम आहे 123 मार्कांचं। त्यानंतर महिला उमेदवार आहेत मित्रांनो, ज्या एसईबीसी कॅटेगरीमध्ये जे महिला उमेदवारांचं आहे त्यांचं 104 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे, 31 मार्क फिजिकलला आणि 73 मार्क रिटन, असे 104 मार्कांचं ज्यांना आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर पाहू शकता जे माजी सैनिक आहेत एसईबीसी कॅटेगरी म्हणजे माजी सैनिकांचं फक्त 97 मार्कावर सिलेक्शन झालं आहे। यामध्ये 47 मार्क फिजिकलला आणि 50 मार्क रिटनला, असे एकूण 97 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर पाहू शकता जी ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये जी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आले, यामध्ये संपूर्ण प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये 121 मार्कांचं देखील वेटिंग लिस्ट ठेवण्यात आले आणि मिनिमम जे वेटिंग लिस्ट आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये 113 मार्काचं आहे मेल उमेदवारासाठी। ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये ज्या महिला उमेदवार आहेत त्यांचं मिनिमम प्रतीक्षा यादी 92 मार्कापर्यंत ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर पाहू शकता जे पुढची जी कॅटेगरी आहे स्पोर्टमॅन उमेदवारासाठी ईडब्ल्यूएसमध्ये जी वेटिंग लिस्ट आहे ते 78 मार्कावर देखील वेटिंग लिस्ट ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतरची पुढची कॅटेगरी आहे मित्रांनो, पाहू शकता जे होमगार्ड उमेदवार आहेत ईडब्ल्यूएसमध्ये, तर त्यांची वेटिंग लिस्ट 91 मार्कावर आहे, 118 मार्क देखील त्यांची वेटिंग लिस्ट ठेवण्यात आली आहे। अशा प्रकारे आपण एनटीसी कॅटेगरी देखील पाहू शकता 111 मार्कापर्यंत एनटीसी कॅटेगरी मेल उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वेटिंग लिस्ट ठेवण्यात आलेले आहे। यामध्ये तुमचे संपूर्ण नाव दिलेलं आहे मित्रांनो, वेटिंग लिस्टमध्ये कोणाचं नाव देखील पाहू शकता। ही संपूर्ण यादी तुम्हाला पाहिजे असेल तर आपले टेलिग्रामचं चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ही संपूर्ण यादी पाहू शकता। तर अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या बेल आयकॉनला ऑल करा, ज्यामुळे पोलीस भरतीचे सर्व पेपरचं विश्लेषण, सर्व महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद मित्रांनो।